शिरूरच्या आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं चांगलं झोडपलंय। अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढवली आहे। आधीच कांद्याचे बाजारभाव गडगडलेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि वाशिम तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सुसाट वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। उन्हाळ कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्णता वाढायला सुरुवात झालेली आहे। पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे हळद भिजल्यानं हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। गेल्या काही दिवसांपासून जालन्यात उन्हाचा पारा 42 अंशांवर जाऊन पोहोचलाय। जालना जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। मंठा, परतूर, जाफराबाद तालुक्यासह विविध भागामध्ये रिमझिम पाऊस पडलाय, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं सलग 3ऱ्या दिवशी हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं तळकोकणामध्ये हजेरी लावली आहे। लग्नसराई आणि इतर धार्मिक कार्यक्रमांची तळकोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर रेलचेल सुरू असून अवकाळी पावसाच्या आगमनामुळे कार्यक्रमात मोठी अडचण निर्माण झालेली आहे। रायगडमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। सलग 2ऱ्या दिवशी महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, सुधागडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, तर अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। रोह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळा, घरांचे पत्रे उडाल्याची माहिती मिळते आहे। यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। चंद्रपुरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय। जिल्ह्यातील काही भागामध्ये गेले 2 दिवस हलक्या सरी कोसळत होत्या। आज चंद्रपूर शहरामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। भारत सरकारने NS राजा सुब्रमणी यांचे देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून नियुक्ती केली आहे। ते संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवांची जबाबदारी सांभाळतील। सध्याचे CDS अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपतोय। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल $100चा टप्पा पार केलेला आहे। जगातील सर्वात व्यस्त तेल पुरवठा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जर या संकटामुळे आणखी काही काळ बंद राहिली तर तेलाचे दर $200 पर्यंत उसळी घेऊ शकतात, असा धोका तज्ज्ञांनी वर्तवला।